नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शुभ संकेत या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत कन्या राशीच्या जातकांसाठी सप्टेंबर 2025 महिना कसा राहणार आहे। कन्या राशीचा स्वामी आहे बुध ग्रह आणि बुध म्हणजे बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, संवाद कौशल्य आणि विश्लेषण शक्ती। हा महिना तुमच्यासाठी कोणते बदल, संधी आणि आव्हाने घेऊन येतो, चला बघूया। एकूण ऊर्जा। सप्टेंबर महिना कन्या राशीसाठी प्रगती, नियोजन आणि संतुलन साधण्याचा असेल। महिन्याच्या सुरुवातीला थोडे चढउतार दिसतील, पण महिन्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल। करिअर आणि व्यवसाय। नोकरीत कामाचा ताण जाणवेल, पण तुमचं परफॉर्मन्स चांगलं राहील। वरिष्ठांचा विश्वास जिंकण्याची संधी मिळेल। ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी ही वेळ शुभ आहे। व्यावसायिकांसाठी नवीन कॉन्ट्रॅक्ट किंवा डील होऊ शकते। मात्र भागीदारीत वाद टाळा, संयमाने काम घ्या। आर्थिक स्थिती। सुरुवातीला खर्च जास्त होण्याची शक्यता आहे, विशेषतः घर, वाहन किंवा आरोग्यावर। मात्र महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्यात आर्थिक स्थितीत सुधारणा होईल। गुंतवणुकीसाठी हा महिना चांगला आहे, विशेषतः जमीन जुमला किंवा दीर्घकालीन योजनांमध्ये। थोडं पैशाचं नियोजन नीट करावं लागेल। प्रेम आणि नातेसंबंध। अविवाहितांसाठी नवीन नातं सुरू होण्याची शक्यता आहे। विवाहितांना पती-पत्नीमध्ये समजूतदारपणा राखावा लागेल, नाहीतर छोट्या-छोट्या गोष्टींवर वाद होऊ शकतो। प्रिय व्यक्तीसोबत प्रवासाची योजना होऊ शकते। नात्यांमध्ये विश्वास आणि संवाद महत्त्वाचा असेल। कुटुंब आणि सामाजिक जीवन। घरगुती वातावरण आनंददायी राहील। नातेवाईकांसोबत भेटीगाठी वाढतील। घरात एखादा धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकतो। लहान भावंडांना मदत करावी लागेल। आरोग्य। आरोग्याच्या बाबतीत पचनसंस्थेशी संबंधित त्रास होऊ शकतो। झोप अपुरी राहिल्यास थकवा जाणवेल। योग, ध्यान आणि संतुलित आहार यामुळे फायदा होईल। महिन्याच्या शेवटी तब्येत सुधारेल। उपाय। बुधवारी हरित वस्त्र किंवा मूग डाळ दान करा। गणपती बाप्पाची उपासना करा। हिरवा रंग वापरणे शुभ ठरेल। रोज सकाळी थोडा वेळ ध्यान करा, मानसिक शांतता मिळेल। एकंदरीत पाहता हा महिना तुमच्यासाठी यश, प्रगती आणि स्थैर्य निर्माण करणारा आहे।